गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी बँकेच्या कर्मयोगी सभागृह नवी पेठ शाखा पंढरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सभेची सुरुवात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। मागील वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बँकेचे कुटुंब प्रमुख माननीय आमदार प्रशांतराव परिचारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। सभासदांचे प्रशिक्षण सत्रही यावेळी आयोजित करण्यात आले। बँकेस वैधानिक लेखा परीक्षणात अ वर्ग सभासदांना 10% लाभांश जाहीर। दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरला सन 2025-26 या आर्थिक वर्षातील वैधानिक लेखा परीक्षणात अ वर्ग प्राप्त झाला असून बँकेने रुपये 43.18 कोटीचा ढोबळ नफा व 17.61 कोटीचा निव्वळ नफा मिळवला आहे। तसेच सभासदांसाठी 10% लाभांश जाहीर करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली। बदलत्या बँकिंग व्यवस्थेनुसार ग्राहकांच्या सोयीसाठी चालू आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंग, UPI यासारख्या आधुनिक डिजिटल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। या प्रसंगी पंढरपूर येथील चार्टर अकाउंट म्हणजे CA परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 8 नवोदित CAंचा बँकेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच बँकेच्या आर्थिक शिस्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारी CA राजेंद्र बजाज यांचाही विशेष ऋणनिर्देशपर तसेच सोलापूर जिल्हा सहकार भारती अध्यक्षपदी निवड झालेल्याबद्दल सत्कार करण्यात आला। लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक CA अतुल कौलवार यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी बँकेचे कुटुंब प्रमुख प्रशांतराव परिचारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। सभासदांचे प्रशिक्षण सत्रही यावेळी आयोजित करण्यात आले। वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीत झाली आणि यावर्षी सर्व सभासदांना एक खुशखबर देण्यासाठी संचालक मंडळ, आमचे मुख्याधिकारी, CEO, व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी यांनी निर्णय घेतला की 8% बोनस देऊ म्हणून। पण मीटिंग चालू असताना आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांनी सूचना केली की यावर्षी तुम्ही 8%च्या ऐवजी 10% बोनस द्यावा, डिव्हिडंड द्यावा म्हणून त्यांनी विनंती केली आणि त्याप्रमाणे सर्व संचालक मंडळ आणि सर्व सभासदांनी ही त्यांची सूचना मान्य करून सर्व सभासदांना जे आज 62,000 सभासद आहेत त्यांना 10% बोनस देण्याचं जाहीर करण्यात आलं। ह्या कामी आम्हाला संचालक मंडळ आणि आमचे मुख्याधिकारी CEO यांनी खूप मोठं सहकार्य लाभलं। त्याबद्दल मी सर्वांचे त्यांना धन्यवाद देणार आणि आभारही मानणार आहे। विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार या नियमाप्रमाणे आदरणीय स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी आखून दिलेल्या वाटचालीप्रमाणे आमची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुटुंब प्रमुख प्रशांत मालक परिचारक, श्री सतीश मुळे चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी व संचालक मंडळ यांच्या ह्याच्याखाली सर्व सभासदांच्या ह्याच्यात खेळीमेळीनं व आनंदाने संपन्न झाली। यामध्ये सर्व सभासदांनी संचालक मंडळाने केलेली 10% डिव्हिडंडची शिफारस मान्यता दिली व आज बँकेचा प्रगतीचा आलेख हा अश्वमेधाप्रमाणे चाललेला आहे। जवळजवळ 66,000 सभासद व 1450 कोटीच्या ठेवी व यामधून आम्ही निरनिराळ्या बिनव्याजी कर्ज योजना जाहीर केल्या आहेत की जेणेकरून समाजातील मागील घटकाला पूर्ण पाठिंबा होऊन अंत्योदय योजना राबवली जाईल। यामध्ये प्रामुख्याने आज
संचालक मंडळाने मंजूर केलेली PMGY ही योजना कार्यान्वित झाली. यामध्ये सेवा उद्योगाला 20 लाख रुपये कर्ज व उद्योगाला 50 लाख रुपये, यामध्ये स्त्रिया जर असतील आणि त्या ग्रामीण भागातील असतील तर त्यांना 35% सबसिडी आहे आणि शहरातील यांना 25% आहे. या सर्वांचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असं आवाहन बँकेचे चेअरमन यांनी केलं आणि सांगण्याला आनंद वाटतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 35 कोटी रुपये या महामंडळाच्या माध्यमातून वाटप केले. त्यामध्ये सर्व सभासदांनी विश्वासाला पात्र राहून एकही रुपया थकबाकी ठेवली नाही. असे करून सभा संपन्न झाली. जय हिंद, जय सहकार.